हालेलुया, सब बोलेंगे हालेलुया, हालेलुया, हालेलुया। बोलो यीशु महाराज की जय, बोलो यीशु महाराज की जय, बोलो यीशु महाराज की जय। मैं प्रभु यीशु के नाम में सबका स्वागत करते हैं। मैं प्रभु यीशु के नाम में तुम्हारा सर्वांगीण स्वागत करते हैं। ईश्वर अच्छा है प्रियो आणि प्रिय देव चांगला आहे आणि बड़ी दया करुणा करके आज हमें चौथे दिन भी उपवास प्रार्थना में लेकर आया आणि देवाने मोठी दया आणि कृपा करून आज आपल्याला चौथ्या दिवशी पण उपवास प्रार्थनेमध्ये घेऊन आला। आज हम निकालेंगे योएल अध्याय 2, आपण काढू योएल अध्याय 2 और उसका 15 से 17 तक आणि त्याचं वचन 15 ते 17 पर्यंत। जोएल चैप्टर 2, योएल अध्याय 2 वर्स 15 to 17 आणि त्याचं वचन 15 ते 17 पर्यंत। जोएल चैप्टर 2, योएल अध्याय 2 उसका 15 से 17, त्याचं वचन 15 ते 17 पर्यंत। नरसिंह सियोन में नरसिंह का फूको, उपवास के दिन ठहराओ, महासभा का प्रचार करो, लोगों को इकट्ठा करो, सभा को पवित्र करो, पुरनियों को बुला लो, बच्चों और दूध पीतों को भी इकट्ठा करो। दूल्हा अपनी कोठरी से, दुल्हन भी अपने कमरे से निकल आए। याजक जो यहोवा के डर हुए, जो आंगन और वेदी के बीच में रोकर कहे, हे यहोवा अपनी प्रजा पर तरस खा, अपने निज भाग की नामधराई न होने दे, न जाति जाति उसकी उपमा देने पाए, जाति जाति के लोग आपस में क्यों कहने पाए, उनका परमेश्वर कहा रहा। सियोनात करणा वाजवा, उपवासाचा एक पवित्र दिवस नेमा, पवित्र मेळा भरवा, लोकांना जमवा, मंडळी शुद्ध करा, वडिलांना जमवा, मुले व स्तनपान करणारे आरपती यांनाही एकत्र करा। वर आपल्या खोलीतून व वधू आपल्या मंडपातून बाहेर येवोत। देवडी व वेदी यांच्यामध्ये याजक परमेश्वराचे सेवक रुदन करत म्हणत, हे परमेश्वरा, आपल्या लोकांवर करुणा कर, आपल्या वचनाची अप्रतिष्ठा होऊ देऊ नकोस। होऊ देशील तर राष्ट्र त्याची निर्भसना करतील, त्यांचा देव आता कुठे गेला असे राष्ट्राने का म्हणावे। आमीन। यहाँ पर प्रियो योएल एक परमेश्वर का भविष्यवक्ता है, परमेश्वर का दास है, और वो यहाँ सियोन के और इस्राएली लोगों को कह रहा है कि वो उपवास करे। आणि प्रियानो, योएल ही देव परमेश्वराचा संदेश आहे, तो देवाचा दास आहे आणि तो सियोनच्या लोकांना, देवाच्या लोकांना काय सांगतो की त्यांनी उपवास करावा और उपवास कर वो क्या हो जाए, इकट्ठे हो जाए आणि उपवास करून त्यांनी एकत्रित व्हावे। लिखा है सियोन यानी परमेश्वर का घर। सियोन का मतलब क्या है, परमेश्वर का घर। परमेश्वर के घर में नरसिंह का फूको, नरसिंह का फूको मतलब क्या कि उपवास का दिन रखो। अभी उस इस्राएली लोगों में नरसिंह जब फूका जाता था तो लोग जहाँ कहीं होते थे ना, वो अपना सारा काम छोड़कर क्या करते थे, वो कहाँ इकट्ठे होते थे, पवित्र स्थान जहाँ मिलाप वाला तंबू जिसे कहलाया जाता था, उसके सामने वो इकट्ठे होते थे। आणि सियोन म्हणजे परमेश्वराचं घर आणि इथे सांगितलं की सियोनात करणा वाजवा आणि उपवासाचा दिवस नेमा। तर करणा ज्यावेळेस इस्रायल लोक वाजवायचे, त्यावेळेस इस्रायलचे सगळे लोक आपलं सर्व कामकाज हातात सोडून देवाचा जो तंबू होता, जो निवास मंडप होता, तिथे सगळे एकत्रित व्हायचे। नरसिंह फूकने के लिए बहुत सारे प्रकार हैं आणि करणा वाजवायचे खूप सारे प्रकार आहेत। जब सांस रोककर फूका जाता है, आणि ज्यावेळेस श्वास थांबून करणा फुकला जातो, इकट्ठा होना है, त्यावेळेस एकत्रित व्हायला लगातार फूका जाता है, आणि लागोपाठ फुकला जातो, तो युद्ध के लिए तैयार होना है। तर युद्धासाठी तयार व्हायचे। ऐसे बहुत सारे प्रकार थे। उन्हें बताया गया था कि इस रीति से नरसिंह फूकेंगे तो तुम्हें क्या करना है, तुम्हें इकट्ठा हो जाना है, तैयार हो जाना है। आणि करणा वाजवण्याचे खूप सारे प्रकार होते। त्यांना सांगण्यात आलेले की अशा पद्धतीने जर करणे वाजवले तर तुम्हाला एकत्रित व्हायचे आणि तयार व्हायचे। तो नरसिंह क्यों फूका जाता था, ताकि लोग तैयार हो जाए, जहाँ कहीं भी है वो इकट्ठे हो जाए और प्रभु के लिए, जो प्रभु बताना चाहता है उसके लिए तैयार हो जाए। आणि करणा का वाजवला जायचा, का कारण की लोकांनी एकत्रित व्हावे आणि जिथे कुठे ते आहेत त्यांनी हाताचं काम टाकून देवाजवळ यावं आणि देवासाठी तयार व्हावं। इसीलिए नरसिंह उस काल में फूका जाता था आणि म्हणून त्या काळामध्ये करणे वाजवले जायचे। तो इसीलिए जोएल भी यही कहता है कि सियोन में परमेश्वर के घर से क्या करो, नरसिंह फूको। आणि म्हणून योएल पण म्हणतो की सियोन मधून म्हणजे देवाच्या घरातून काय करा, करणा वाजवा। यानी क्या करो, अभी का नरसिंह क्या है, आणि आताचा करणा काय आहे, परमेश्वर का वचन। आणि देवाचं वचन, परमेश्वर का वचन के अनुसार लोगों को बताओ कि तुम इकट्ठा हो जाओ, तुम उपवास करो। आणि देवाच्या वचनानुसार लोकांना सांगा की तुम्ही सगळेजण एकत्रित व्हा आणि तुम्ही उपवास करा। और खास करके बताया उपवास का दिन ठहराओ। आणि विशेष करून सांगितलं की उपवासाचा एक दिवस नेमा। डेली फास्टिंग नहीं होता है, आणि रोज उपवास नसतो। हर हफ्ते में जो जैसे इकट्ठे होते हैं हम लोग हर संडे को, वैसे हर कोई हर एक दिन में, हफ्ते में इकट्ठे नहीं होते हैं। आणि जसे आपण रविवारच्या दिवशी एकत्रित होतो आणि हप्त्यामध्ये प्रत्येक दिवशी आपण एकत्रित नाही होत। और कोई स्पेसिफिक उपवास के दिन में सब इकट्ठे नहीं होते। आणि उपवासाच्या दिवसामध्ये सगळे लोक एकत्रित नाहीये। हफ्ते में एक दिन उपवास है ना हमारा, परंतु आठवड्याचा एक दिवस आपला उपवास आहे। सभी आते हैं क्या, परंतु त्या उपवासात सगळे स्पेसिफिक खास उपवास के दिन नियुक्त किए जाएंगे, तब लोग इकट्ठे होने चाहिए।
आणि ज्यावेळेस विशेष करून उपवासाचे दिवस नेमले जातील त्यावेळेस सगळ्या लोकांनी एकत्रित झालं पाहिजे. लिखा है महासभा का प्रचार करो. इसे क्या कहा गया है? उपवास का जो दिन होता है जिस दिन हम आते हैं उसे महासभा कहा गया है. आणि दिले की पवित्र मेळा भरवा आणि ज्या वेळेस आपण सगळेजण उपवासामध्ये एकत्रित येतो त्यावेळेस ती जो जमाव आहे तो पवित्र बनून जातो म्हणजे त्याला पवित्र मेळा म्हणतात. और इसीलिए यहाँ लिखा है लोगों को इकट्ठा करो. आणि म्हणून इथे दिलेलं आहे की लोकांना एकत्रित करा. तो लोगों को इकट्ठा करने के लिए यहाँ बोला है. आणि लोकांना एकत्रित करा इथे सांगितलं. इसलिए कितने दिन पहले से बताया जाता है, अनाउंसमेंट किया जाता है 18 अगस्त से फास्टिंग है, 18 अगस्त से फास्टिंग है, 18 अगस्त से फास्टिंग है. आणि म्हणून खूप दिवसां पहिले तुम्हाला सांगितलं जातं की 18 तारखेपासून उपवास प्रार्थना आहे म्हणून. तो फिर लिखा है लेकिन लोग इकट्ठा होते नहीं, परंतु लोक एकत्रित येत नाही. अंतिम काल चालू है, हमें तो ज्यादा इकट्ठा होना है. आणि अंतिम काळ आहे म्हणून आपल्याला अजून जास्त देवाचं शैतान एकत्रित बिल्कुल व्हायचं. नहीं चाहेगा कि हम इकट्ठे हो जाए. शैतानची इच्छा नाही की आपण एकत्र व्हावं. इसलिए जहाँ जहाँ मसीह के नाम से लोग इकट्ठे होते हैं वहाँ तितर बितर करने के लिए, अलग अलग करने के लिए शैतान जाले डालता है. आणि जिथं ख्रिस्ताच्या नावाने लोक एकत्रित होतात त्या ठिकाणी त्यांना वेगळं करण्यासाठी त्यांची पांगापण करण्यासाठी शैतान जाळे टाकतो. औरतों को बहुत घर में काम दे देगा. आणि स्त्रियांना खूप घरामध्ये कामामध्ये बिझी करेल. औरतों को स्कूल में बच्चों को लेके जाने के लिए टाइम है, घर में आए हुए मेहमानों के लिए टाइम है, लेकिन चर्च में आने के लिए टाइम नहीं है. आणि स्त्रियांना मुलांना शाळेत सोडायला आणण्याला टाइम आहे, घरात आलेल्या पाहुण्यासाठी टाइम आहे, परंतु प्रभूकडे यायला टाइम नाही आहे. जैसे छोटे छोटे बच्चों का एक छुट्टी नहीं कराएंगे. आणि लहान लहान मुलांची काही सुट्टी नाही करत. यहाँ लिखा है, क्या लिखा है? किसको किसको बुलाने के लिए कहा है? पुरानियों को बुलाओ. यानी पुरानिया कौन है? जो ज्यादा साल से प्रभु में है, प्रभु में, और जो उम्र वाले लोग हैं वो लोग चर्च आने चाहिए. घर में उन लोग का क्या काम रहता है? आणि जे वडिलांना जेव्हा वडील कोण आहेत जे मंडळीमध्ये खूप जुने आहेत आणि खूप वयाचे आहेत जे चर्चमध्ये असतात त्यांनी इकडे यायचंय. जो प्रभु में बहुत सालों से है आणि जे उन्हें तो पहले आना चाहिए उपवास पर. आणि जे प्रभूमध्ये खूप वर्षांपासून आहेत त्यांनी तर पहिले उपवास आपल्याला आलं पाहिजे. उम्र वाले हैं उनको तो घर में कोई काम नहीं रहता है क्योंकि उनके घर के सारे बेटे और बहुएं काम करती है. आणि जे वयस्कर आहेत त्यांच्या तर घरामध्ये काही काम नसतं, त्यांचे मुलगी आणि सुना सगळं काम करतात. वो उम्र वाले लोग आने चाहिए. आणि ते वयस्कर लोक आले पाहिजे. बच्चों और दूध पीते बच्चों को भी इकट्ठा करो. आणि मुलांनी स्तनपान करणाऱ्या मुलांना पण एकत्र करा. स्कूल में जाने वाले बच्चों को भी लाने के लिए कहा गया है और दूध पीते बच्चों को भी लाने के लिए कहा गया है. म्हणजे शाळेत जाणारी मुलं आहेत त्यांना पण आणायला सांगितलं आणि जे दूध पिणारी मुलं आहेत त्यांना पण आणायला सांगितलं. दूध पिलाने वाली स्त्रियों को भी आने के लिए कहा है. आणि म्हणजे याचा अर्थ की दूध पाजणाऱ्या स्त्रियांना पण यायला सांगितलेलं आहे. प्रभु ने किन किन लोगों को बुलाया है यहाँ बताया गया है. आणि प्रभूने कोणत्या कोणत्या लोकांना बोलवलं इथं सांगितलंय. फिर कहा है दूल्हा को अपनी कोठरी से आने दो जिनकी नई नई शादी हुई है. आणि वर आणि वधू त्यांना आपल्या खोलीतून बाहेर यायला सांगितलं आहे ज्यांचा नवीन नवीन विवाह झालेला आहे. उन्हें भी बुलाया है, दुल्हन को भी बुलाया है. आणि वरण आणि वधू दोघांना पण बोलवलेलं आहे. कहा है अपने कमरे में बस अपने एक दूसरे से फेलोशिप करना छोड़ दो और तुम्हें क्या करना है? प्रभु के साथ आना है. आणि एकमेकांसोबत संगती करून सोडून द्या, तुम्हाला प्रभूच्या जवळ यायचंय. तो फिर ये इकट्ठित होकर क्या हो जाएंगे? लिखा है सभा को पवित्र करो. यानी वो लोग क्या हो जाते हैं? पवित्र सभा हो जाती है. आने वाले लोग पवित्र हो जाते हैं. आणि हे सगळे एकत्रित होऊन देव म्हणतो की या सभेला पवित्र करा म्हणजे ते पवित्र लोक होतात. ती पवित्र सभा भरते. जे येणारे लोक आहेत तेवढे पवित्र होतात. है ना. लेकिन लोगों को अभी इसमें इतना इंटरेस्ट नहीं रहा. लोकांना आता उपासना तेवढी आवड नाही झालेली. शब्बात के दिन बड़े मुश्किल से वो लोग इकट्ठा हो रहे हैं. आणि शब्दाच्या दिवशी ते मोठ्या मुश्किलने एकत्रित येतात. हर रविवार को आके आके बहुतायत लोग ठंडे पड़ चुके हैं. आणि प्रत्येक रविवारी येऊन खूप सारे लोक थंडे पडलेले आहेत. बहुतायत लोगों के घरों में पानी का समस्या है. पानी न होने के कारण नहीं आ पा रहे हैं. आणि खूप साऱ्या लोकांच्या घरामध्ये पाण्याची समस्या आहे आणि पाणी नसल्यामुळे ते येऊ शकत नाही. कोई लोग धंधे के कारण, काम के कारण, काही लोक काम धंद्यामुळे. कुछ लोगों के घरों में औरतें आलसी है, लेट उठते हैं. आने के लिए सब घर का काम लेट हो जाता है, इसीलिए नहीं आ पाते. आणि काही स्त्रिया घरामध्ये स्त्रिया आळशी आहेत त्या उशिरा उठतात म्हणून येण्यासाठी सगळा उशीर होतो, काम उशिरा होतो म्हणून ते येत नाही. तो चर्च में नहीं आते. तर चर्चला नाही येत. तो घर का सारा काम अस्त व्यस्त पड़ा रहता है तो फिर औरतें कैसे आएगी चर्च में? आणि घराचं सगळं काम जास्त व्यस्त पडलं असेल तर स्त्रिया कशा येतील चर्चमध्ये. इसी कारण से प्रियो ये शैतानी जाल है कि लोग चर्च में नहीं आए. आणि म्हणून प्रिय हे शैतानी जाळ आहे की लोकांनी चर्चमध्ये येऊ नये. तो ये एक फिरौन का चाल है आणि एक फिरोची चाल आहे. ताकि लोग परमेश्वर की उपासना करने के लिए नहीं जाए. का कारण की लोकांनी देवाची उपासना करायला जाऊ नये. तो उस काल में हम इसमें जाएंगे, निर्गमन अध्याय में जाएंगे. आपण निर्गमन अध्यायामध्ये जाऊ. और यहाँ पर फिर कुछ रख दो, फिर अगर आना पड़ा तो वापस आ सकते हैं. हम निर्गमन अध्याय 1 में जाएंगे. आपण निर्गमन अध्याय 1 मध्ये जाऊ. निर्गमन अध्याय 1 में हम पढ़ते समय 5 वचन से पढ़ेंगे. आणि त्याचं 5 वचनापासून
याकोबापासून झालेले एकंदर 70 जण होते. योसेफ हा मिस्रातच होता. नंतर योसेफ व त्याचे सर्व भाऊ आणि त्या पिढीचे सर्व जण मरण पावले. इस्रायल वंशज फळद्रूप झाले व अतिशय वृद्धी पाहून बहुगुणित झाले. ते महाप्रबळ होऊन त्यांनी देश भरून गेला. आमीन। हम यहाँ देखते हैं प्रियो कि जब अकाल पड़ा था तो 7 साल का जो कठिन अकाल था, उस अकाल में यूसुफ ने क्या किया, अपने सारे परिवार को कनान देश से, याकूब से लेकर जितने 70 लोग थे उन सभी को क्या किया, मिस्र में बुला लिया। आणि ज्या वेळेस कनानमध्ये दुष्काळ पडला, 7 वर्षाचा एकदम जबर दुष्काळ होता, त्यावेळेस योसेफाने काय केलं, आपले वडील आणि आपले सगळे भाऊ जे एकंदर मिळून 70 जण होते त्या सगळ्यांना मिस्रमध्ये बोलून घेतलं. हम देखते हैं कि परमेश्वर को मालूम था आगे जाके अकाल आने वाला है, परमेश्वर अकाल देने वाला है, इसलिए परमेश्वर ने उनके जिंदा रहने के लिए यूसुफ को इनके पहले मिस्र में भेजा। देवाला माहिती होती की इथे दुष्काळ येणार आहे आणि देव दुष्काळ देणार आहे, म्हणून त्या याकोबाच्या पूर्ण परिवाराने जिवंत राहावं म्हणून देवाने योसेफाला त्याच्या पुढे पहिले मिस्रामध्ये पाठवलं. याकूब के 12 बच्चों में यूसुफ का चरित्र डिफरेंट है आणि याकोबाच्या 12 मुलांमध्ये योसेफाचं चरित्र वेगळं आहे. इसी कारण से परमेश्वर ने यूसुफ को चुना ताकि इन सब की देखभाल कर सके, आणि म्हणून देवाने योसेफाची निवड केली की त्यांनी या सगळ्यांना सांभाळावं. और इसीलिए परमेश्वर ने योजना बनाई कि यूसुफ को एक प्रधानमंत्री बनाना। आणि म्हणून देवाने योजना बनवली की योसेफाला एक प्रधानमंत्री बनवणं. प्रियो, अगर इस पूरे कुटुंब को चलाना है और इस पूरे कुटुंब को जिंदा रखना है तो इतना अनाज इनको मिलने के लिए इन्हें यूसुफ को प्रधानमंत्री बनना जरूरी है। और एक चरवाहा कभी भी प्रधानमंत्री नहीं बन सकता। आणि एवढ्या पूर्ण कुटुंबाला चालवण्यासाठी, त्यांना जगवण्यासाठी योसेफाचं पंतप्रधान होणं फार गरजेचं होतं. आणि एक मेंढपाळ जो आहे तो पंतप्रधान नाही बनू शकत. तो यूसुफ जो था वो बुद्धिमान था, आणि योसेफ बुद्धिमान होता. 12 पुत्र में त्याच्या 12 मुलांमध्ये ज्ञानी था, ज्ञानी होता. इसी कारण से और में वो परमेश्वर को डरने वाला था। आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तो देवाचं भय बाळगणारा होता. तो उसमें वो कुवत थी एक राजकारण में बैठने की, आणि त्याच्यामध्ये ती क्षमता होती एक राजकारणी बनण्याची, प्रभुता करने की आणि एक शासन करण्याची. जो रुबेन अगर हम देखेंगे तो रुबेन एक ऐसा व्यक्ति है जो अपने खुद के पिता के बेड के ऊपर गया है। वो क्या प्रभुता करेगा, अगर उसको कोई प्रभुता का स्थान दिया तो वो क्या करेगा, वो तो व्यभिचार ज्यादा फैला देगा। आणि रुबेन एक असा व्यक्ती ज्याने स्वतःच्या वडिलांची खाट भ्रष्ट केली, आणि अशा व्यक्तीला काय शासन देणार, याला जर शासन दिलं तर हा सगळ्याशी व्यभिचार पसरून टाकेल. उसके जो लेवी शिमोन इन्होंने क्या किया था, इन्होंने तो मर्डर किया था, आणि लेवी आणि शिमोनने तर हत्या केल्या होत्या. इसीलिए आगे जाके क्या हो जाता, वो अगर प्रभुता करते तो उनको जो भी बातें अच्छी नहीं लगती उन सबका ज्यादा वो मर्डर कर देता। आणि पुढे जाऊन त्यांनी प्रभुता केली असती, शासन केलं असतं तर जे त्यांच्या विरुद्ध आहे त्यांना आवडत नाही त्यांनी सरळ हत्या केली असती. इंसान बाहर से देखता है आणि मनुष्य बाहेरून बघतो, परमेश्वर अंदर से देखता है, आणि देव आतमधून बघतो. तो परमेश्वर ने सारे लोगों ने एसाऊ को देखा, वाह ब्यूटीफुल, बहुत अच्छा, ऐसा सगळ्या लोकांमध्ये एसावला बघितलं की तो खूप सुंदर आणि चांगला आहे, बहुत अच्छा है, खूप चांगला आहे, पहिलोटा है, आणि प्रथम आहे. लेकिन परमेश्वर ने याकूब को देखा, आणि देवाने याकोबाला पाहिलं, अंदर से देखा, आतमधून पाहिलं, ये आगे चलने के लिए अच्छा है, आणि हा पुढे येण्यासाठी चांगला आहे, भय मानने वाला है, आणि हा देवाचा भय मानणारा आहे. परमेश्वर ने अप्रिय जाना एसाऊ को और याकूब को प्रिय जाना। आणि म्हणून देवाने एसावला अप्रिय जाणलं आणि याकोबाला प्रिय जाणलं. वैसे ही 12 पुत्र में याकूब के सभी लोगों को अप्रिय जानकर यहाँ तक यहूदा को भी, जिस गोत्र से हमारा प्रभु यीशु आया, उस यहूदा को तक परमेश्वर ने नहीं चुना। क्यों? क्योंकि आप तो उसका चरित्र में आपको मालूम है ना, तामार के साथ, खुद की बहू के साथ, कि उसका खुद को सेल्फ कंट्रोल नहीं था, खुद को सेल्फ कंट्रोल नहीं था। वो क्या किया, व्यभिचारी स्त्री के पास गया, वेश्याओं के पास गया, जबकि वो उसकी बहू थी, लेकिन वो कहानी अलग थी। लेकिन उसकी थॉट क्या थी, एक वेश्या के पास गया अपनी इच्छा को पूरी करने के लिए। तो मतलब आप देख सकते हैं, लेकिन यूसुफ ऐसा नहीं था। यूसुफ एक ऐसा व्यक्ति था जो भले बाहर से इतना अच्छा नहीं दिखता होगा, लेकिन वो अच्छा ही दिखता था, लेकिन वो अंदर से भी बहुत कुवत थी उसके अंदर परमेश्वर के लिए कि वो प्रभुता कर सके। आणि देवाने योसेफाला प्रिय जाणलं का, जाणलं कारण की देवाने त्याला आतमधून बघितलं. बाहेरून पण योसेफ सुंदर होता, परंतु तो आतमधून पण चांगला होता, आणि त्याच्यामध्ये एक कुवत होती, एक शक्ती होती की तो शासन करू शकतो. आणि याकोबाच्या बाकीच्या सगळ्या मुलांना देवाने अप्रिय जाणलं, आणि इथपर्यंत की यहूदाला सुद्धा, ज्या यहूदा वंशातून प्रभू येशू आला आणि आज आपण पण आहोत, परंतु का जाणलं कारण की यहूदाचं चरित्र तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. तो प्रभुता करने के लिए, अगर प्रभुता करने वाला, लोगों को अच्छा प्यार करने वाला, उनकी जरूरतों को पूरा करने वाला होना चाहिए। लेकिन प्रभुता करने वाला अगर सही नहीं है तो वो
मेरे ख्याल से अगर इस 12 पुत्रों में से किसी और को अगर प्रभु चुनता तो इतने याकूब के फैमिली को इतना संभाल नहीं पाते। आणि जो शासन करणारा आहे तो चांगला असला पाहिजे, त्याने सगळ्यांना सांभाळून घेतलं पाहिजे, सगळ्यांच्या गरजा पूर्ण केल्या पाहिजे. जर देवाने योसेफला सोडून त्याच्या अजून दुसऱ्या मुलांना निवडलं असतं याकोबाच्या, तर त्यांनी एवढं चांगलं शासन केलं नसतं आणि एवढं कुटुंब सांभाळलं नसतं. इसलिए नीति वचन में लिखा है, अगर अनीतिमान, अधर्मी व्यक्ति, अहंकारी व्यक्ति, गुंडा व्यक्ति या दुष्ट व्यक्ति जब शासन करने के लिए, प्रभुता करने के लिए बैठता है तो प्रजा क्या करती है? हाय हाय. आणि म्हणून नीतिसूत्रामध्ये दिलेलं आहे की ज्यावेळेस दुर्जन, नीतिमान, अधर्मी, पापी, दुष्ट, क्रूर लोक ज्यावेळेस शासन करायला बसतात त्यावेळेस प्रजा हाय हाय करते. तो परमेश्वर नहीं चाहता कि इस्राएल के ऊपर ऐसे व्यक्ति हो जाए कि जिसके कारण आप पढ़ सकते हैं, नीति वचन 29 में लिखा है कि जब दुष्ट प्रभुता करता है तो प्रजा हाय हाय करती आणि है. नीतिसूत्र 29 मध्ये दिलेले आहे की ज्यावेळेस दुर्जन प्रभुता करतात त्यावेळेस प्रजा हाय हाय करते. लेकिन उसी में लिखा है धर्मी जब शिरोमणि होते हैं यानी प्रभुता करते हैं, ऊंचे पद पर पाते तो प्रजा आनंदित होती है. आणि त्याच्यामुळेच दिलेलं आहे की नीतिमान लोक ज्यावेळेस त्यांचा उत्कर्ष होतो त्यावेळेस प्रजा आनंदित होते. तो एक यूसुफ एक धर्मी था आणि योसेफ एक नीतिमान व्यक्ती और होता इसीलिए वो पूरे उसकी फैमिली को संभाल पाया. आणि म्हणून तो त्याच्या पूर्ण कुटुंबाला सांभाळू शकला उसके साथ साथ मिस्र के लोगों को भी संभाल पाया. आणि त्याच्या सोबत त्याने मिस्रच्या पूर्ण प्रजेला पण मिस्र सांभाळलं के लोगों को बराबर से टाइम टू टाइम खाना रेशन दे पाए. आणि मिस्री लोकांना पण तो वेळेवरती जेवण आणि रेशन देऊ शकला. तो हम यहाँ खास ये बात देखते हैं कि प्रभुता करने के लिए परमेश्वर ने याकूब के 12 पुत्रों में से यूसुफ को क्यों चुना. तर आपण इथे विशेष करून बघतो की प्रभुता करण्यासाठी म्हणजे शासन करण्यासाठी देवाने याकोबाच्या 12 मुलांमधून योसेफाचीच का निवड केली. क्योंकि वो परमेश्वर का भय मानने वाले के साथ साथ बुद्धिमान था. आणि तो देवाचा भय मानण्यासोबत तो बुद्धिमान होता. उसका हृदय उसके फैमिली के प्रति अच्छा था. त्याचं हृदय त्याच्या कुटुंबाच्या प्रति चांगलं और होतं. आप इस अनुभव उदाहरण आप बाइबल पढ़े हुए लोगों आपको मालूम है जब उसके 12 भाई यानी 11 भाई जब भी 10 भाई जब उसको रेशन देने के लिए मिस्र में आए तो उसने उनके साथ बुरा व्यवहार नहीं किया, उन सभी को जेल में नहीं डाला, परंतु क्या किया, क्योंकि ऑलरेडी उसने कितना दुख उठाया था. उसके भाइयों ने क्या किया, उसको बेच दिया, उसको मार डालना चाहा, उसे बहुत दुख से जाना पड़ा. जो गलती उसने की नहीं थी लेकिन उसके ऊपर बलात्कार का एक स्टैम्प, एक मार्क लग गया और जेल में गया. इतना दुख उसने अपने भाइयों के कारण उठाया. मतलब आप सोच सकते हो उसके भाई कैसे थे. आणि योसेफाचे भाऊ ज्यावेळेस त्याकडे अन्न मागायला आले त्यावेळेस त्याने आपल्या भावांशी वाईट व्यवहार नाही केला, परंतु त्यांनी काय केलं, त्यानं त्याच्या हृदयात ते दुःख होतं. एवढा वर्ष तो भावापासून दूर राहिलेला होता. त्याच्या भावाने त्याला खड्ड्यात टाकलं, त्याला विकलंही, पण त्याचं वाईट झालं. तो पोटीपरच्या घरी नोकर बनून राहिला, त्याच्यावरती रेपचा केस लागला, तरी सुद्धा त्यांनी काय केलं, आपण एवढं वाईट करून सुद्धा त्याने आपल्या भावांशी वाईट व्यवहार नाही केला. तो इसीलिए प्रियो उसे प्रभुता करने के लिए प्रभु ने क्या किया, उसे चुन लिया. आणि म्हणून देवाने त्याला शासन करण्यासाठी निवडलं. इसीलिए प्रियो याद रखो, जब धर्मी प्रभुता करते हैं ना तो उसके लोग जो होते हैं वो आनंद से रहते हैं. आणि म्हणून प्रियांना लक्षात ठेवा, ज्यावेळेस नीतिमान लोक प्रभुता करतात, शासन करतात, त्यावेळेस त्यांचे लोक आनंदाने राहतात. तो जरा उत्पत्ति अध्याय में जरा जाएंगे हम. आपण उत्पत्ती अध्यायामध्ये जाऊ. उत्पत्ति अध्याय में हम जाएंगे 46 में. आणि उत्पत्ती अध्याय 46 मध्ये. और देखो जैसे हम देखते हैं कि पूरे मिस्र के ऊपर यूसुफ एक बड़ा अधिकारी हुआ. आणि आपण बघतो की पुन्हा मिस्रवरती योसेफ एक मोठा अधिकारी झाला. उस समय उसने क्या किया, अपने परिवार को मिस्र से बुलाया. त्यावेळेस त्याने स्वतःच्या कुटुंबाला मिस्रमध्ये बोलवलं. 46 का 28 से. आणि 46 28 पासून. योसेफाने गोशेन प्रांताची वाट दाखवावी म्हणून याकोबाने यहूदाला आपल्या पुढे त्याच्याकडे पाठवले. याप्रमाणे ते गोशेन प्रांतात आले. योसेफ आपला रथ सिद्ध करून आपला बाप इस्राईल याला भेटायला गोशेन प्रांतात गेला. त्याला भेटून त्याच्या गळ्यात त्याने मिठी मारली आणि त्याच्या गळ्यात गळा घालून तो फार वेळ रडला. तेव्हा इस्राईल योसेफाला म्हणाला, तू अजून जिवंत असून तुझे मुख मी पाहिले, आता मला कुशाल मरण येवो. योसेफ आपल्या भावांना आणि आपल्या बापाच्या घरच्यांना म्हणाला, मी जाऊन फारोला खबर देतो की कनान देशात असलेले माझे भाऊ व माझ्या बापाच्या घरची माणसे माझ्याकडे आली आहेत. हे मेंढरे पाळणारे, गुरेढोरे पाळणारे आहेत, म्हणून ते आपली शेरडे, मेंढरे, गुरेढोरे व आपले सर्वस्व घेऊन आले आहेत. फारो तुम्हाला बोलावून विचारेल की तुमचा धंदा काय आहे.
तेव्हा तुम्ही सांगा की बाळपणापासून आजवर आम्ही आपले दास गुरेढोरे पाळून आहोत. आमचा व आमच्या वाडवडिलांचाही हाच धंदा आहे. अशाने तुम्हाला गोशेन प्रांतात राहायला मिळेल, कारण जेवढा म्हणून मेंढपाळ आहे तेवढ्याची मिस्री लोकांना किळस वाटते. है ना? तो अभी हम देखते हैं गोशेन एक अच्छी जगह है आणि आपण इथं बघतो की गोशेन एक चांगला प्रांत आहे. पूरे मिश्र में गोशेन एक अच्छी जगह है जहाँ वो अच्छी रीति से रह सकते हैं. आणि पूर्ण मिश्र देशामध्ये गोशेन एक चांगला प्रांत, एक चांगलं ठिकाण आहे जिथे हे लोक चांगल्या पद्धतीने राहू शकतात. एक अच्छा नेता होने के कारण उसने अपने लोगों के लिए भलाई सोची. आणि एक चांगला नेता असल्यामुळे त्याने आपल्या लोकांचा चांगलपणाबद्दल विचार केला. अगर इसने इन्हें गोशेन में नहीं रखा, जर हा यांना गोशेन प्रांत त्यांनी ठेवलं नसतं, ये जो 70 प्राणी थे, मतलब 70 याकूब के साथ जो लोग आए थे, वो पूरे मिश्र में फैल जाते, अलग अलग रहते. आणि हे जे 70 लोक होते जे याकोबासोबत आलेले हे सगळे मिस्रमध्ये पसरले असते, वेगवेगळे राहिले असते. तो वो लोग उन्हीं में मिक्स हो जाते आणि लोक मिस्री लोकांमध्ये मिक्स झाले असते. और आगे जाके वो भी मिस्री कहलाए जाते. आणि पुढे जाऊन त्यांना पण मिस्री म्हणण्यात आलं असतं. मालूम हुआ ये बात यूसुफ ने सोची, आणि ही गोष्ट युसुफाने लक्षात घेतली. इसीलिए प्रभुता करने वाला यूसुफ ने ये सोचा, अगर आज ये एकता में रहेंगे, मिलजुल कर रहेंगे, तो ये मेरे पिता की जो कबीला कहा जाएगा. क्यों? नहीं तो जब यहाँ से जाना होगा तो ये लोग नहीं निकलेंगे. आणि मग त्यांनी पुढचा विचार केला की हे लोक एकत्रित राहिले, मिळून जुळून राहिले तर माझ्या वडिलांचा कबीला म्हणण्यात येईल, आमचा इस्रायल वंश म्हणण्यात येईल. आणि ज्यावेळी जायची वेळ झाली, हे जर वेगवेगळे झाले ते जाऊन देणार नाही. हाँ, तो ये इन्हीं के समान काम करेंगे, आणि यांच्यासारखेच कामं करणे उन्हीं में मिक्स हो जाएंगे. मिस्री लोकांमध्येच मिळून जातील. परमेश्वर ने यूसुफ को ऐसी बुद्धि दी कि ये जो लोग मैंने कनान देश से भेजा है वो मिस्रियों में मिक्स न हो, इसलिए उन्हें अलग रखा. देवाने योसेफाला अशी बुद्धी दिली की हे जे माझे लोक आहेत ज्यांना मी कनान देशात पाठवलेले आहे त्यांनी मिस्री लोकांमध्ये मिळून जाऊ नये म्हणून त्यांना वेगळं ठेवलं. इसलिए एक साथ मिलकर रखने के लिए उन्हें एक जगह में जो गोशेन, जो एक सुंदर और अच्छी जगह जहाँ उनके भेड़ बकरियों को और उनको भी पानी चारा जो चाहिए वो सब मिल सकता है. आणि त्या सगळ्यांना एकत्रित ठेवण्यासाठी योसेफाने काय केलं, त्यांना गोशेन प्रांतात ठेवलं. गोशेन प्रांत हा खूप चांगला होता, तिथे हिरवी पूर्ण होती, पाण्याची नदी वाहत होत्या, त्यामुळे त्यांच्या बकऱ्यांना मेंढरांना चारा भेटावं, पाणी भेटावं म्हणून अशा प्रांतात त्यांना ठेवलं. इसलिए उसने उन भाइयों को, अपने कबीले के लोगों को पहले ही बोल के रखा कि कहना हम क्या है, चरवाहे हैं. आणि मग त्याच्या लोकांना, त्याच्या भावांना, त्याच्या वडिलांना त्यांनी पहिले सांगून ठेवलं होतं की तुम्ही फारोच्या समोर म्हणा की आम्ही मेंढपाळ आहोत. तो चरवाहे हैं बोलेंगे तो वो क्या करते हैं, मिस्री लोग क्या करते हैं, चरवाहे से घृणा करते हैं. आणि मेंढपाळ बोलत तर मिस्री लोक मेंढपाळापासून घृणा और करतात. हम आगे के अध्याय में देखते हैं कि सचमुच फिरौन ने उनको पूछा, उनके भाइयों को पूछा. सपाटी से उनसे पढ़ो. आणि 47 अध्यायापासून मग योसेफाने फारोकडे जाऊन त्याला सांगितले, माझा बाप व माझे भाऊ आपली शेरडे, मेंढरे, गुरेढोरे आणि आपले सर्वस्व घेऊन कनान देशातून निघून आले आहेत. हल्ली ते गोशेन प्रांतात आहेत. त्यांनी आपल्या भावांपैकी 5 जणांना फारो पुढे नेऊन उभे केले. फारोने योसेफाच्या भावांना विचारले, तुमचा धंदा काय? ते फारोला म्हणाले, आपल्या दासांचा व त्याच्या वाडवडिलांचा धंदा मेंढरे पाळण्याचा आहे. ते फारोला आणखी म्हणाले, आम्ही या देशात काही दिवस राहायला आलो आहोत. कनान देशात भारी दुष्काळ पडल्यामुळे आपल्या दासांच्या शेड्या मेंढ्यांना चारा नाही, तर कृपा करून आपल्या दासांना गोशेन प्रांतात राहून द्यावे. तो हम क्या देखते हैं कि उसने जो बुद्धि लगाई, पॉलिटिक्स खेला, यानी राजकारण. तो सबसे पहला आज जो हम राजकारण ही देखते हैं वो है जोसेफ. आणि त्यांनी जी बुद्धी लावली, त्यांनी जे राजकारण केलं, तर आपण सगळ्यात पहिलं राजकारणी बघतो योसेफ. और जो अपने कुटुंब के लिए, अपने कबीले के लिए, अपने लोगों के लिए वो एक अच्छा नेता, प्रभुता करने वाला बना. आणि स्वतःच्या कुटुंबासाठी, स्वतःच्या कबिल्यासाठी आणि त्याच्या लोकांसाठी तो एक चांगलं शासन करणारा एक चांगला नेता बनला. और उसे एक अच्छी जगह में उनको क्या किया, रखा. आणि त्यांना एका चांगल्या ठिकाणी ठेवलं. और उन्हें अच्छी रीति से उन्हें संभाला भी. आणि त्यांना चांगल्या पद्धतीने सांभाळलं पण. उन्हें संभाला, उनका ख्याल किया. त्यांना सांभाळून त्यांची काळजी घेतली. तो इसीलिए बाइबल में जो हमने वचन पढ़ा, नीति वचन में, कि अगर अच्छा राजा प्रभुता करेगा, अच्छा व्यक्ति बैठेगा, जो परमेश्वर को डर मानने वाला बैठेगा, तब क्या हो जाएगा, धर्मी आनंदित होते हैं. आणि जे वचन आपण वाचलं की नीतिसूत्रे अध्यायामध्ये की जर चांगला नीतिमान शासक बसला, जर चांगला प्रभुता करणारा चांगला राजा असला तर लोक काय होतात, आनंदित होतात. तो इसलिए हम भी आज प्रेयर करना चाहिए. आज हम प्रार्थना करें कि ये परमेश्वर को डरने वाला हमारे देश में पीएम बन जाए. आणि म्हणून आपण पण प्रार्थना केली पाहिजे की आपल्या देशामध्ये असा पंतप्रधान असावा ज्याने देवाचं भय बाळगावं. है ना. इसराइल मसीह लोग ज़्यादा पॉलिटिक्स में नहीं जाते.
आणि ख्रिस्ती लोक राजकारणामध्ये जात नाही. तो उसका कारण ये है कि पॉलिटिक्स में जाने वाले जो राजकारण है वो बहुत भ्रष्टाचार हो चुका है। आणि त्याचं कारण असं आहे की राजकारण जेवढं आहे तिथे खूप भ्रष्टाचार वाढलेला आहे. शराबी हो गई है, लूटना और औरतों के साथ बलात्कार करना, बहुत गंदगी हो चुकी है अभी के फिलहाल के राजकारण में। आणि आताच्या राजकारणामध्ये फार वाईट गोष्टी झालेल्या आहेत, जसं की लोकांना त्रास देणं, हत्या करणं, त्याच्यानंतर स्त्रियांवर बलात्कार करणं. तो ये सिर्फ हमारे इंडिया में नहीं है, सारे देशों में जो प्रेसिडेंट होता है क्या मालूम जो कर अच्छा होगा कोई ये सब काम नहीं करता होगा। अभी हम थोड़ी अमेरिका में रहने के लिए, हम थोड़ी कोई दूसरे देश में रहने के लिए, हम तो अभी हमें भारत देश ही मालूम है। आणि हे फक्त आपल्या देशाची परिस्थिती नाही, परंतु सगळ्या जगातल्या देशाची हीच परिस्थिती आहे. जे मोठ्या पदावर आहेत, नेते आहेत, काय माहिती ते कसे कामं करत असतील आणि जे देवाचं भय बाळगतात ते नसतील करत, परंतु बाकीचे तर करत असतील. तो हमारे भी देश पर एक ऐसा पॉलिटिक्स करने वाला बैठे जो परमेश्वर को, यूसुफ की नहीं, परमेश्वर को डरने वाला, प्रजा को शांति देने वाला। आणि म्हणून आपण प्रार्थना करायची की आपल्या देशामध्ये असा पंतप्रधान, असा राजकारणी बसला पाहिजे की जो काय योसेफासारखा असावा, ज्याने काय केलं पाहिजे, लोकांना सांभाळणारा आणि प्रजेला शांती देणारा असणारा आणि देवाचं भय बाळगणारा असणारा. परमेश्वर के लोगों को इकट्ठा रहने के लिए, इकट्ठा आराधना करने के लिए उपाय करने वाला, आणि देवाच्या लोकांना एकत्रित राहून आराधना करण्यासाठी उपाय करणारा असला पाहिजे. ऐसे हम प्रेयर करना चाहिए आणि अशी आपण प्रार्थना केली पाहिजे ताकि कोई विरोध हमारे मसीहों को न आए। का कारण कोणताही विरोध आपल्या ख्रिस्ती लोकांना येऊ नये. तो हमारे रोज की प्रार्थना में रखो और प्रभु का भय मानने वाला ऐसा कोई ना कोई प्रभु उसे उठाए और हमारे भारत देश में उसे खड़ा करे। आणि रोजच्या प्रार्थनेमध्ये ठेवा आणि अशी प्रार्थना करा की देवाचं भय बाळगणारा कोणी ना कोणीतरी उठवा आणि देव त्याला भारत देशाचा नेता बनवा. फिलहाल तो अभी राहुल गांधी बैठे, यही हम प्रार्थना करें। आणि आता तरी आपण हीच प्रार्थना करू की राहुल गांधींनी बसावं. लेकिन आगे जाके अगर जैसे सोचो उदाहरण के तौर पर पंजाब में हमारे अंकुर नेरुला जैसे अगर व्यक्ति, अगर वो एक व्यक्ति अगर वो पंजाब में और इतनी बड़ी भीड़ को चलाता है, प्रभुता करता है, तो भारत देश का प्रधानमंत्री भी बनने के योग्य है। आणि पुढे जाऊन प्रार्थना करायची आपल्याला की आपल्या जे बाबाजी आहेत, अंकुर नेरुला जे आहेत, की जे पंजाबच्या पूर्ण एवढ्या लोकांना, एवढ्या मोठ्या समुदायाला चालवतात, तर ते भारत देशाचे पण पंतप्रधान बनण्याचे योग्य आहेत. हम प्रेयर में रखें कि वो बन जाए। आणि आपण प्रार्थनेमध्ये ठेवावं की त्यांनी बनावं म्हणून पंतप्रधान. अगर ट्रम्प परमेश्वर का भय मानने वाला, अगर वो अमेरिका का प्रेसिडेंट हो सकता है, तो क्या वो हमारे जो कोई प्रभु का दास, क्या वो पीर नहीं बन सकता है? आणि जे ट्रम्प आहे ते अमेरिकेमध्ये आहेत आणि ते प्रभूचं भय मानणारे जर अमेरिकेचे प्रेसिडेंट बनू शकतात, तर काय प्रभूचे दास अंकुर नेरुला जी पंतप्रधान नाही बनू शकत? वो नहीं तो कोई और जैसे उनके जैसा कोई तो जो परमेश्वर को भय मानने वाला और अपने प्रभु के लोगों को इकट्ठा रखने वाला और प्रभु के करीब लेके जाने वाला। आणि ते नाही त्यांच्या दुसरा कोणी ते जो देवाचं भय मानणारा, देवाच्या लोकांना एकत्रित ठेवणारा आणि प्रभूच्या जवळ घेऊन जाणारा पंतप्रधान व्हावा अशी प्रार्थना करू. तो आज जो हम ये निर्गमन अध्याय 1 में जो हम पढ़े यूसुफ के बारे में, तो यूसुफ एक सबसे बेस्ट पॉलिटिशियन्स हम यहाँ देखते हैं। आणि आपण जे निर्गमन अध्याय 1 मध्ये वाचलं योसेफाबद्दल, तर योसेफ हा एक सगळ्यात चांगला राजकारणी आहे, आपण त्याच्याबद्दल बघतोय. तो परमेश्वर को भय मानने वाला भी, परमेश्वर के पीछे चलने वाला भी एक पॉलिटिशियन हो सकता है, बाइबल बताता है। आणि बायबल आपल्याला सांगते की जो देवाचं भय बाळगतो, देवाच्या मागे चालतो, तो पण व्यक्ती राजकारणी होऊ शकतो, असं बायबल आपल्याला सांगते. लेकिन उसने अपने आप को इस गंदगी में, कीचड़ में नहीं जाने दिया, परंतु त्यांनी स्वतःला या घाणीमध्ये, या चिकनामध्ये नाही जाऊन द्यायचं. है ना। नए करार में आप पढ़ सकते हैं, नए करार में जब भी शाऊल के काल में, शाऊल पौलुस के काल में एक व्यक्ति है, वो भी पॉलिटिक्स में था उस समय पर। आणि आपण नवीन करारामध्ये बघतो की पौलाच्या वेळेस पण एक व्यक्ती पॉलिटिक्समध्ये होता. शिमोन ऐसा कुछ नहीं है। बड़े 13 है पेट्रो के काम, प्रेषितांची कृत्य अध्याय 13.
और उसका एक पढ़ो। अंतुकियाच्या मंडळीत बर्नबा, शिमोन निग्र, लूक्य कुरुनेकर, जो बाळपणापासून मांडलिक हेरोद राजाबरोबर वाढला होता, तो मनाए व मनाए भी है, और एक व्यक्ति है जिसका मैं नाम आपको कल बताती हूँ, उसी के ऊपर हम कल फिर देखेंगे। चलिए तो उसका भी नाम है, उसका नाम शिमोन जिलोटी ऐसा करके, जिलोती ऐसा नाम है उसका। आता तो शिमोन जिलोती असं नाव आहे, तो यीशु के काल से है वो, आणि तो प्रभू येशूच्या काळापासून आहे, जो पॉलिटिक्स में है आणि जो राजकारणामध्ये आहे। तो हम ये बात देखते हैं कि बाइबल विरोध नहीं करती है हमें कि कोई धर्मी शासन करने के लिए अपने आप को रोके, आणि बायबल आपल्याला विरोध नाही करत की कोणी एक नीतिमान स्वतःला शासन करायचं थांबून ठेवावं, परमेश्वर ने कॉलिंग करना चाहिए। परंतु देवाने कसं आचरण केलं पाहिजे। जैसे यूसुफ को कॉलिंग किया था, प्रभुता करने के लिए कॉलिंग किया था, उसको बुलाहट दिया था, जसं योसेफाला एक आचरण केलं होतं शासन करण्यासाठी, तो वैसे ही परमेश्वर ने भी, अगर प्रभु की इच्छा है कि हमारे भारत देश पे एक मसीह व्यक्ति राज्य करने के लिए बैठे, तो वैसा कॉलिंग उसके लिए आना चाहिए। और जब प्रभु की इच्छा है ना, तो उसे कोई रोक नहीं सकता। देखो, कभी किसी ने सोचा था कि एक यहूदी जाति का, एक इस्राएल देश का एक गुलाम व्यक्ति, एक चरवाहा, एक मिस्र पे प्रधानमंत्री बनेगा? कोई सोचा था? आणि कोणी विचार केला होता का एक साधारण व्यक्ती, कनानी इस्रायली व्यक्ती, जो एक साधारण मेंढपाळ आहे, गुलाम आहे, तो मिस्र देशाचा पंतप्रधान बने? लेकिन परमेश्वर ने किया ना, परंतु देवाने केलं ना, तो वैसे ही प्रभु भी कर सकता है। तसं देव करू शकतो, प्रभु के पास उतनी ताकत है, आणि प्रभूकडे तेवढी ताकद आहे। प्रभु ने अगर हमारे भारत देश में, तो इसलिए हम क्या करना चाहिए, हम अच्छे राजा की मांग करनी चाहिए, आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, आपण एक चांगला राजा मागितला पाहिजे, और हम ऐसा राजा मांगे जो परमेश्वर को डरने वाला हो। आणि आपण असा राजा मागावा जो देवाचं भय बाळगणारा असो। ऐसा राजा न हो जो एक मिस्र देश पर एक राजा है जिसका नाम है फिरौन, आणि असा राजा नसावा जसं मिस्रवरती एक राजा आहे ज्याचं नाव आहे फारो। हाँ, जो फिरौन, अभी हम फिरौन के बारे में ही देख रहे हैं, वो क्या कर रहा था, वो अभी पढ़ेंगे, वापस हम निर्गमन अध्याय में जाएंगे, आणि पुन्हा आपण निर्गमन अध्यायामध्ये जाऊ। हम देखते हैं कि वो यूसुफ और सारे उसके लोग जब आए थे, तब कितने लोग थे, 70 थे, लेकिन इस्राएल की संतान फूलते फलने लगी, अत्यंत सामर्थ्य हो गई और वो बढ़ गए कि सारा जो मिस्र देश का गोशन से भी आगे क्या हो गया, सारे क्या हो गए, इस्राएली हो गए, आणि सर्व इस्रायल वंशज फळद्रूप झाले, फलवंत झाले, त्यांची अतिशय वृद्धी झाली आणि ते पूर्ण मिस्र देश त्यांनी भरून गेला। इसलिए जब उस काल में जो फिरौन राजा था वो मर गया, इसलिए उसके स्थान पर कोई दूसरा राजा बन गया, आणि त्या काळामध्ये जो फिरोन राजा होता तो मेला, त्याच्या स्थानामध्ये दुसरा राजा झाला, और वो यूसुफ की बातों को जानता नहीं था कि यूसुफ ने क्या किया था, आणि योसेफाने काय केले याची त्याला माहिती नव्हती। इसीलिए 9वें वचन से तो आपल्या लोकांना म्हणाला, पहा, या इस्रायल वंशाचे लोक आपल्यापेक्षा संख्येने व बळाने अधिक झाले आहेत, तर चला आपण त्यांच्याशी धूर्तपणाने वागूया, नाही तर ते तर चला आपण त्यांच्याशी धूर्तपणाने वागूया, उनके साथ क्या करे, बुरा व्यवहार करे, नाही तर ते संख्येने फार वाढतील। हम उनसे बैरियों के समान हम उनसे लड़े और देश से निकाल, ऐसा न हो कि हमारे बैरियों से वो लड़े और हमारे साथ युद्ध में लड़े करते, आणि एखादा युद्धाचा प्रसंग आला म्हणजे ते आपल्या शत्रूंना सामील होऊन आपल्याशी कदाचित लढतील व या देशातून निघून जातील। तो इसीलिए वो लोग क्या करने लगे, उन्हें सताने लगे। 11 वचन, त्यांनी त्यांच्यावर कामाचा बोजा लादून त्यांना जेरीस आणावे, ह्या हेतूने त्यांच्यापासून बिगार काम करून घेणारे मुकादम नेमले। तेव्हा त्यांनी फारोसाठी पिथोम व रामेसेस ही कोठारांची नगरे बांधली। उस समय का जो राजा का नाम जो फिरौन, उस काल में जितने भी राजा मिस्र में बैठे थे उन सबको फिरौन ही कहा जाता था, लेकिन अलग अलग नाम होते थे, और उस काल में बैठा था रामसेस। आणि ते फिरोनच्या खुर्चीवरती बसणाऱ्या सगळ्यांना फिरोनच म्हटलं जातं, परंतु त्या काळामध्ये ज्या फिरोनचं नाव होतं ते रामसेस होतं। और प्रियो, वो जो राजा जो सता रहा था फिरौन, जिसका नाम था रामसेस, वो दुख देने लगा, आणि जो फिरोन राजा होता रामसेस तो त्यांना दुःख देऊ लागला। लेकिन 12वें वचन देखो, पण जितके अधिक त्यांनी त्यांना जाचले, जितना वो सताने लगे, दुख देने लगे, तितके अधिक ते वाढून बहुगुणी झाले, बढ़ते गए, व त्यांचा चोहोकडे विस्तार झाला, त्यांना इस्रायल वंशांचा तिटकारा वाटू लागला। हमारे हिंदी में क्या लिखा है, यहाँ तो ऐसा लिखा है तिटकारा, इसलिए वे इस्राएलियों से अत्यंत डर गए। इसीलिए जितना
मसीहों को सताया जाता है उतने मसीह बढ़ते हैं। आणि म्हणून जेवढं ख्रिस्ती लोकांना छळलं जातं तेवढे ख्रिस्ती लोक वाढतात. और वो सता क्यों रहे? क्योंकि वो डर रहे हैं मसीह से। आणि ते का घाबरतात? ते का ख्रिस्ती लोकांचा छळ करतात? कारण की ते घाबरतात ख्रिस्ती हाँ, लोकांना. मसीह लोग ज्यादा बढ़ रहे हैं इसलिए उनके अंदर डर है। आणि ख्रिस्ती लोक जास्त वाढायला लागले म्हणून त्याच्यामध्ये भीती आलेली आहे. लेकिन आप एक बात याद रखो, यहाँ लिखा है इस्राएली अत्यंत सामर्थ्य है, वैसे ही मसीह लोग भी अत्यंत सामर्थ्य है। आणि प्रियाने एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की इथे लिहिलेलं आहे की इस्रायलचे लोक आहेत ते महाप्रबळ आहेत, तर तसे ख्रिस्ती लोक पण एकदम सामर्थ्य आणि महाप्रबळ आहेत. तो इसीलिए परमेश्वर ने उन्हें छुड़ाने के लिए क्या किया? उन्हें मूसा को अपॉइंट किया, मूसा को सेवा के लिए बुला लिया। आणि म्हणून इस्रायल लोकांना सोडण्यासाठी देवाने मोशेला अपॉइंट केलं, देवाने मोशेची निवड केली सेवेसाठी. इसलिए जब वो मूसा फिरौन के सामने जब आया, आणि ज्यावेळेस मोशे फारोच्या समोर आला, तो अकेला नहीं, हारून भी उसके साथ था, दोनों मिलकर वो क्या करते थे? दोनों फिरौन के सामने जाते थे। आणि दोघं जण मिळून फारो समोर जायचे. तो उसने कहा, उसने क्या कहा? पढ़ेंगे 5वां अध्याय आणि आपण मोशे 5 वाचले और उसका 1। आणि त्याचं 1 पासून फारो पुढे मोशे व अहारोन. नंतर मोशे व अहारोन फारोकडे जाऊन म्हणाले, इस्रायलचा देव परमेश्वर सांगत आहे की माझ्या लोकांनी माझ्या फिरत्यार्थ रानात उत्सव करावा म्हणून त्यांना जाऊ द्यावे. हाँ, तो परमेश्वर ने उन्हें क्यों बुलाया था? कहा कि फिरौन को क्या बोला कि मेरे लोग मेरा पर्व मनाए, मेरी उपासना करें। कहाँ करें? जंगल में मेरे लिए पर्व तैयार करें, इसीलिए मेरे लोगों को जाने दे। लेकिन फिरौन ने जाने दिया नहीं दिया। क्या कहा? 17वां वचन पढ़ो। तो म्हणाला, तुम्ही आळशी आहात, आळशी, म्हणूनच तुम्ही म्हणता आम्हाला जाऊ द्यावे, आमच्या परमेश्वर प्रीत्यर्थ आम्हाला यज्ञ करून द्यावा. तो अक्सर शैतान बहुत सारे मसीहों के कानों में भी ऐसा डालता है, मत जा, क्या जरूरत है इतना दूर जाने की, मैं तुम्हें नहीं छोड़ूंगा, मैं तुम्हें रोके रखूंगा। इसलिए बहुतायत जो मसीह लोग जो निर्बल है, कमजोर है, उन्हें फिरौन क्या कर देता है? रोक देता है। फिर आगे हम देखेंगे कि उसने क्या किया, कैसे रुकावटें डाली। निर्गमाध्याय 8. परमेश्वर ने क्या किया? इस्राएलियों को मिस्र देश से बाहर निकालने के लिए अपना भारी हाथ उनके ऊपर डाल दिया और देश में क्या करने लगा? विपत्ति। आणि आपण बघतो की देव काय करायला लागला की त्याचा भारी हात त्याने मिस्री लोकांना दाखवला, कारण की त्यांनी इस्रायल लोकांना जाऊन द्यावे, ते जाऊन देत होते म्हणून देवाने त्यांच्यावरती विपत्ती टाकल्या. जैसे जैसे विपत्ति उनके ऊपर आती थी तो वो उन्हें बुलाकर 23 वचन 8 का 23 आणि 8:23 वचन, माझ्या प्रजेमध्ये व तुझ्या प्रजेमध्ये मी भेद राखी, उद्यापर्यंत हे चिन्ह घडेल. परमेश्वर ने इसराइलियों के और मिस्री लोगों के बीच में भेद रखा, अंतर रखा। ठीक है, अभी फिरौन ने क्या किया? फिरौन ने पहला पॉइंट इस्तेमाल किया 25 वचन। मग फारोने मोशे व अहारोन यांना बोलावून आणून म्हटले, तुम्ही जा, ह्याच देशात आपल्या देवाला यज्ञ करा. पहला उनके सामने रखा कि तुम इधर ही करो ना, जंगल में क्यों जा रहे हो? परमेश्वर जो बता रहा है उसी उतना दूर जाने की क्या जरूरत है? तुम लोग क्या करो, यहीं पर परमेश्वर को बलिदान दो. आणि त्याच्यासमोर पहिला मुद्दा ठेवला की तुम्ही इथंच देवाला बलिदान द्या, यज्ञ करा. जंगलामध्ये जे तुमच्या देवाने जे निवडलेले ठिकाण आहे तिकडे का जाता? और ऐसे ही आज फिरौन शैतान को दर्शाता है आणि फिरौन फारो हा शैतानाला दर्शवतो. और प्रियो आज भी ऐसा शैतान बहुत सारे मसीहों को क्या कहता है, क्या जरूरत है चर्च में जाने की, घर में भी तो प्रार्थना कर सकते हैं, उधर भी यीशु है इधर भी यीशु है, घर में ही करो. या अभी तो क्या है, ऑनलाइन का ज़माना है, सबके पास मोबाइल है, बहुत सारे प्रीचिंग मोबाइल पर आती है, तो घर में बैठकर हम देख लेंगे. तो घर में प्रार्थना किया, हो गया काम. आणि आता पण शैतान लोकांना भटकवतो, म्हणतो काय करते देवाच्या भवनमध्ये जाण्याची, घरातच बसा, प्रार्थना करा, घरातच सर्व काही आहे. आता तो ऑनलाईनचा जमाना आहे, घरामध्ये प्रीचिंग बघितली झालं तुझं शपथ पाळली, लेकिन घर में वो पवित्र नहीं होते. पण तू घरात बसून ते पवित्र नाही होत. भले भर घर में वो कितना पास्टर अंकुर नेरुला का देखने दो, आणि घरात बसून त्यांनी किती पापाची और निकलने दो, दुष्टात्मा निकलने दो, आणि दृष्टात्मा त्यांच्यातून निघून जाऊ द्या, लेकिन फिर भी वो पवित्र नहीं होंगे. तरी सुद्धा ते पवित्र नाही होणार. आपको समझ में आ रहा है? हमने जो जोएल अध्याय में हमने देखा, आणि जो योएल अध्यायामध्ये आपण पाहिलं, इकट्ठा होने का कारण क्या था? पवित्र होना. आणि मंडळीमध्ये एकत्रित होण्याचं कारण काय होतं? पवित्र होणं. आज बहुत से लोग
घर में काम पे अपने जगह में बोलते हम घर में प्रार्थना किया, हम काम की जगह में प्रेयर किया। आणि आता खूप सारे लोक घरामध्ये आणि कामामध्ये होते, आम्ही कामाच्या ठिकाणी प्रार्थना केली, घरी प्रार्थना केली। कोई लोग 24 घंटे के काम के लिए जाते हैं, काही लोक 24 तासाच्या ड्युटीवर जातात, पुरुष लोग जाते हैं, औरतें जाती है पुरुष पण जातात, स्त्रिया पण जातात और उन्हें शपथ पालन करने नहीं मिलता, आणि त्याला शपथ नाही पालन करायला भेटत उपवास प्रार्थना में आने के लिए नहीं मिलता। आणि त्याचा उपवास प्रार्थनेमध्ये यायला भेटत नाही। तो वो लोग क्या करते हैं, वो लोग वहीं पर बैठकर टीवी लगाकर, मोबाइल लगाकर, टीवी तो नहीं, वो लोग किसी उधर दूसरे का घर रहते हैं ना, उनके मोबाइल पर कान में कॉर्ड डालकर वो लोग देखते हैं और बोलते हैं मेरा शपथ पालन किया। मैंने टीवी में प्रीचिंग देखा, दीदी आपका प्रीचिंग देख लिया, संडे का प्रीचिंग, मेरा शपथ पालन। आणि ते स्वतःच्या मोबाईल दीदींचं प्रीचिंग ऐकत होतं, दीदी तुमचं वचन आम्ही ऐकलं आणि आम्ही शपथच पालन केलं। ये शैतान का पहला हथियार है जो लोगों को वो कहता है घर में करो। अभी बहुत से लोग होते हैं, हम घर उपवास करते हैं, बहुत सारे औरतें, बहुत सारे घर में जो बच्चे औरतें वो लोग होते हैं, हम घर में उपवास कर रहे हैं। आणि हे शैतानाचं पहिलं हत्यार आहे। माझा पण उपवासच आहे, मी घरीच बसून करते और बहुत सारे लोग घर में उपवास कर रहे हैं। तर मी काय करू शकते सांगा, मी ब्लेसिंग देणार आहे का? और मैं आशीष देने वाले हूँ उनको। आशीष देने वाला कौन है? मैंने आशीर्वाद देने वाला देव आहे। आपको समझ में आ रहा है? जो काम पे जा रहे हैं, आणि जे लोक कामात तो जातात छुट्टी नहीं मिलेगी, त्यांना सुट्टी नाही भेटणार, लेकिन जब उन्हें छुट्टी मिलती तो वो आते हैं। आणि ज्यावेळेस त्यांना सुट्टी भेटते ते येतात। ये शैतान में रोकता है, जो हम देख रहे हैं ना, शैतान में रोकता है। मैं पापों की माफ़ी मांगने के लिए आज मैंने निकाला था, तो प्रभु बोला पहिले नेता शिकव, एक चांगला नेता पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही आज प्रेयर करा, देशासाठी पहिले प्रार्थना करून घ्या, मग माफी मागायला जा। और प्रभु ने कहा कि पहले देश के लिए प्रार्थना कर लो, फिर क्षमा मांगो। क्योंकि हमारा उपवास में किसके लिए है? देश के लिए ना, हमने हमारे देश के लिए मुख्य विषय रखा है कि गवर्नमेंट गिर जाए। तो ये गवर्नमेंट गिरेगा तो राहुल बैठेगा, राहुल के बाद एक ऐसी गवर्नमेंट आए जो कोण हो हंसी देते। आणि ही सरकार बीजेपी सरकार पडल्यानंतर राहुल गांधी गेल्याच्या नंतर एक ख्रिस्ती व्यक्तीने येऊन शासन करावं अशी आपली प्रार्थना आहे। और वो यूसुफ के जैसा शासन करे, आणि त्यांनी योसेफासारखं शासन करावं। यूसुफ के जैसा, वो कोई भी हो, हमको नेरुला हो या कोई दूसरा, अभी प्रभु को मालूम है, हम थोड़ी जानते हैं, हम थोड़ी किसी को अपॉइंट कर सकते हैं, हम कर सकते हैं क्या? आणि प्रॉब्लेम माहिती तो व्यक्ती कोण आहे, म्हणजे अंकुरला पापाजी असले किंवा कोणी असं आपण कोणी घेऊ शकतो। 12 बच्चे हैं आणि याकोबाला 12 मुलं आहेत, 12 अपॉइंट कर सकते थे, लेकिन प्रभु ने उन 12 में से एक को चुना। आणि देव 12 जणांना निवडू शकत होता, परंतु देवाच्या 12 मधून एकाला निवडलं। चुना किसने है? तर निवडले कोणी? देवाने। चुनने दो, परमेश्वर को ही चुनने दो। हम प्रभु को बोले प्रभु सही व्यक्ति को आप रखो, आणि देवालाच निवडतो, आपण देवावर प्रार्थना करतो, देवा योग्य व्यक्ती तुम्ही ठेवा, ताकि हमें शांति मिले। का कारण आपल्याला शांती भेटेल। अगर भी शुरू नहीं होगा, प्रजा क्या हो जाएगी? आनंदित। हम आनंदित होने दो। आणि नीतिमान व्यक्ती ज्यावेळेस बढती पावतात म्हणजे शासन करतात त्यावेळेस प्रजा आनंदित होते, तर आपण आनंदित झालो पाहिजे सगळे, तो होना चाहिए। आणि हे झालंच पाहिजे। डेविड के आगे हम आएंगे, जिन जिन लोगों को परमेश्वर ने, आज हमने पहला किसको देखा? यूसुफ को देखा, आणि आपण पुढे बघू अजून राजगट्टे शासक करतो। आज आपण योसेफाला पाहिले, जब भी एक धर्मी बैठा है उसने प्रजा को परमेश्वर के पास लाया। आणि ज्या वेळेस एक नीतिमान शासन करायला बसलेला आहे त्यावेळेस त्याने प्रजेला देवाकडे आणलेला आहे। यूसुफ ने प्रजा को, उसके जो 70 लोग थे उनको उनमें मिक्स होने नहीं दिया, उनमें जाने नहीं दिया, उन्हें अलग किया और लोगों को बढ़ाया। आणि योसेफाने त्याचे जे 70 लोक होते त्यांना मिश्र लोकांमध्ये जाऊन दिलं नाही, त्यांना वेगळं केलं आणि त्या लोकांना वाढवलं। धर्मी जब बैठता है तो वो मसीहों को उनमें मिक्स होने नहीं देगा, अलग करेगा, अच्छे कानून निकालेगा, सही रीति से। आणि ज्यावेळेस नीतिमान शासन करत त्यावेळेस ख्रिस्ती लोकांना त्या जगाच्या लोकांमध्ये मिसळून देणार नाही आणि चांगले नियम चांगले कायदे काढत। तो फिरौन क्या करता है? आज भी बहुत सारे दुष्ट क्या कर रहा है? बहुत सारे मसीहों को घर में रख रहा है, मतलब उधर जिधर तुम हो उधर आराधना करो, जिधर तुम हो उधर पर्व मनाओ। आणि आज पण फिरवून जसं आपण बघतोय आणि जो दृष्ट आहे तो आज पण ख्रिस्ती लोकांना घरात ठेवतो आणि म्हणतो तुमच्या घरामध्ये तुम्ही आराधना करा, तिथे उत्सव साजरे करा। मैं आपको बताती हूँ, जो धन है और जहाँ हम धन के पीछे, वो धन बड़ा है या परमेश्वर बड़ा है? आणि जो धन, ज्या धनाच्या मागे आपण ते धन मोठा आहे की देव मोठा आहे? परमेश्वर बड़ा है आणि देव मोठा आहे। तो पहला पॉइंट हम यहाँ देखते कि वो बहुत सारे मसीहों को इसी बातों में फंसा देता है। आणि पहिला मुद्दा आपण बघतो की तो खूप सारे ख्रिस्ती लोकांना या गोष्टीमध्ये फसवून ठेवतो। 28 वचन पढ़े।
फारो म्हणाला, तुम्ही रानात जाऊन परमेश्वर नहीं, पहले 26 पढ़ लो, 26 पढ़ लो। जब उसने ऐसा कहा तो मूसा क्या कहता है? मोशे म्हणाला, असे करणे उचित नाही। हाँ, आपको समझ में आया? यहाँ वहाँ कहीं पर भी पर्व नहीं कर सकते, जहाँ भी है वहाँ नहीं। परमेश्वर जिस जगह को चुना है, जहाँ चाहता है वहीं पर हमें आराधना करना है। तो ऐसा करना, कहीं पर भी करना, किधर भी करना उचित नहीं। फिर कारण आम्ही जो यज्ञ आमचा देव परमेश्वर याला करणार आहोत, त्याची मिस्री लोकांना किळस येईल। मिस्री लोकांच्या दृष्टीने किळसवाना यज्ञ आम्ही त्यांच्या डोळ्यांदेखत केल्यास ते आम्हाला दगडमार करायचे नाहीत काय? आम्ही रानात 3 दिवसांच्या वाटेवर जाऊ आणि परमेश्वर आमचा देव आम्हाला सांगेल त्याप्रमाणे त्याला यज्ञ करू। हाँ, तो परमेश्वर जैसे कहेगा, परमेश्वर जैसे चाहेगा वैसा हम करेंगे। तो अभी हम जो प्रार्थना करते हैं, हम जो आराधना करते हैं, हम अगर अन्य जातियों के बीच में करेंगे तो उनको कुछ समझेगा भी नहीं, उनको कुछ मालूम भी नहीं पड़ेगा, क्योंकि जो गीत हम गाते हैं वो उनके गीत नहीं है। सही है? तो उनको कुछ समझ में ही नहीं आएगा। इसलिए हमें अलग होना, जहाँ परमेश्वर के लोग इकट्ठे हैं वहीं पर आकर आराधना करना है। ठीक है, दूसरा पॉइंट हम देखेंगे, शैतान कैसे रोकता है। 28 वर्ष। फारो म्हणाला, तुम्ही रानात जाऊन तुमचा देव परमेश्वर याला यज्ञ करावा, यासाठी मी तुम्हाला जाऊन देतो, मात्र फार दूर जाऊ नका, माझ्यासाठी विनंती करा। तो दूसरा वो रोकता है, ज्यादा दूर मत जा। आणि दुसऱ्या पद्धतीने तो थांबवतो की असं लांब जाऊ नका। तभी अपना कलीसिया जहाँ है वहाँ पर जाना है, तो फिर लोगों को मन में क्या लगेगा, अरे इतना दूर तो क्यों जाएगा, इतना दूर न जाने की क्या जरूरत है, इधर ही नजदीक में किधर भी होगा उधर जाए। आणि ज्यांची मंडळी लांब आहे त्यांच्या मनामध्ये तो टाकतो की एवढं लांब तुला जायची काय गरज आहे, आता इथं जवळ चर्च आहे घराच्या बाजूला, तिथंच जा, है ना? तो मेरे लिए भी विनती करो। आणि माझ्यासाठी विनंती करा। ये फिरौन कह रहा है। आणि हे फारो म्हणतोय, तो सचमुच में हमें दुष्ट के लिए, दुष्ट आत्माओं के लिए विनती करनी है, इन्हें बचाव करके। आपल्याला शैतान आणि दुष्ट आत्म्यासाठी विनंती करायची आहे ना, वाचो म्हणून। ऐसे लोगों के लिए तो कभी भी नहीं। आणि त्याच्यासाठी विनंती नाही करायची, त्याचा नाश करायचा आहे। तो 29 वचन में लिखा है, आणि 29 वचन म्हणतं, मोशे म्हणाला, पहा मी तुमच्यापासून जातो आणि परमेश्वराला विनंती करतो की फारो, त्याचे सेवक आणि त्याची प्रजा यांच्यावरील गोमांसाचे थवे उद्या निघून जावेत, मात्र परमेश्वर प्रीत्या ते यज्ञ करण्यास लोकांना जाऊन न देण्यासंबंधी फारोने पुनर्पी वंचना करू नये। तो फिर से उसने क्या किया, अपना हृदय को कठोर किया और उसने जाने नहीं दिया। फिर आगे हम देखते हैं उसने कौन सी बातें वहां रखी है। जन्म लिखा है आगे के वचन में, कौन से पुरुष लोग दसवां अध्याय निकालें, 10वा अध्याय 7 से पढ़ेंगे। आणि 7 पासून वाचू। फारोचे सेवक त्याला म्हणाले, हा मनुष्य कोटपर्यंत आमच्यासाठी पास असा राहील, जाऊ द्या या लोकांना आणि त्यांचा देव परमेश्वर याची सेवा त्यांना करू द्या। मिस्र देशाचा नाश झाल्याचे आपल्याला अजून कळत नाही का? लोगों की बुद्धि खुल गई विपत्तियों के कारण। परमेश्वर ने जो दुख दिया उसमें लोगों को समझ में आया कि हमारे ऊपर विपत्ति क्यों हो रही है, इस्राएल के परमेश्वर के कारण। तो वैसे ही जब हमें भी सताने वाले लोगों का हाथ भारी होगा, आराधना करने नहीं देंगे, मसीहों को सताव होगा, तो परमेश्वर क्या करता है,
देश में विपत्तियाँ देता है, लोगों को मालूम पड़ जाता है कि ये विपत्तियाँ क्यों आ रही है, क्योंकि हम क्रिश्चियनों को तकलीफ दे रहे हैं। आगे 8 वर्ष। तेव्हा मोशे आणि अहरोन यांना पुन्हा फारोकडे आणण्यात आले आणि तो त्यांना म्हणाला, तुम्ही जाऊन आपला देव परमेश्वराची सेवा करा, पण कोण कोण जाणार? मोशेने म्हटले, आम्ही आमचे तरुण व म्हातारे यांच्यासह जाऊ, आमचे मुलगे, आमच्या मुली, आमची शेळी मेंढरे आणि आमची गुरेढोरे या सर्वांना घेऊन आम्ही जाणार, कारण परमेश्वर प्रीत्यर्थ आम्हाला उत्सव करायचा आहे. तो त्यांना म्हणाला, मी तुम्हाला तुमच्या मुलाबाळांसह जाऊ दिले तर परमेश्वर तुमच्याबरोबर असो, खबरदार तुमच्या मनात वाईट हेतू आहे. असे होणार नाही, तुम्ही पुरुषच जा आणि परमेश्वराची सेवा करा, कारण तुम्ही तरी हेच मागत आहात. मग त्यांना फारू म्हणून घालून दिले. तो हम देखते हैं कि बच्चों को लाते नहीं है, बच्चों को लेके जाने के लिए मना करते हैं। घर का कोई एक व्यक्ति, पुरुष लोग जाओ, आणि आपण इथं बघतो की लहान मुलांना परमेश्वराकडे आणत नाही, घरातला कोणता व्यक्ती पुरुषांनी जावे. है ना। जैसे यहाँ क्या फिरौन ने क्या बोला कि सिर्फ पुरुष लोग जाओ, आणि इथं फारू काय म्हणलं, फक्त पुरुष लोकांनी जा. जबकि आराधना करने के लिए कौन कौन जाना चाहिए? बूढ़ा, जवान, उनके घर के सब, भेड़ बकरी, अपनी सब जो कुछ है वो सब लेकर जाना है। लेकिन उसने क्या कहा? नहीं, तुम सिर्फ जेंट्स लोग जाओ। आणि फारू म्हणला की तुम्ही फक्त पुरुषांनी जा आराधना करायला. और आज भी चर्च में, अपने भी चर्च में ऐसे लोग हैं, घर का कोई एक व्यक्ति आता है, बोलते हैं मैं आया ना, इसको भेजा ना, हम नहीं। आणि आपण चर्चमध्ये काही असे लोक आहेत, पूर्ण कुटुंबातून एकच व्यक्ती येतो आणि विचारतो का आमचा हा व्यक्ती आला होता ना, का झालं? प्रभु कलीसिया में आने वाले जो फैमिलीज है वो पूरी फैमिली प्रभु के करीब आए, पूरी फैमिली परमेश्वर की उपासना करे, लेकिन घर का किसी एक को ही भेजते। यानी शैतान उनके मन में क्या डालता है? एक जन गया ना, काफी है। जैसे कि शादी में जा रहे हैं, जैसे लोग शादी में इन्विटेशन कार्ड देते हैं ना, संसार के लोग, तो सभी जाते हैं क्या शादी को? आणि लग्नाची पत्रिका आली तर सगळेच लोक लग्नात जातात का? अगर एक ही शादी का है तो सब लोग चले जाते हैं, लेकिन 2-3 शादी के कार्ड आए आणि जर 2-3 लग्नाच्या पत्रिका आल्या तो असेल एक जन इधर, एक जन इधर, एक जन इधर, ऐसा जाता है ना। आणि एक करून असे लोक ते और एक जन लग्न घर में, आणि एक जण घरात राहतो. तो वैसे ही होता है, लोगों के घरों में भी ऐसे ही होता है कि कोई कोई लोग क्या करते हैं, कोई कोई लोग एक जन जाता है, 2 जन जाता है। आणि खूप साऱ्या लोकांच्या घरामध्ये असंच होतं की काय काय ठिकाणामध्ये एक जण जातो, 2 जण जातात. हाँ, तो ऐसा नहीं होना है। आणि असं नाही झालं पाहिजे. परमेश्वर हमें यहाँ स्पष्ट रीति से बताता है कि हमें क्या करना है। हमें पूरे घराने के साथ, बच्चों को घर में नहीं रखना है। आणि देव आपल्याला इथं सांगतो की स्पष्ट रीतीने की आपल्याला मुलांना घरात नाही ठेवायचं, पण पूर्ण घराने म्हणून देवाची आराधना करायची. बच्चों को भी परमेश्वर के भवन में लाना। ये शैतान का प्लानिंग है, बच्चों को घर में रखना, बच्चों को अड़ा के रखना। आणि मुलांना सुद्धा देवाच्या मंदिरामध्ये आणायचा हा शैतानाचा प्लॅनिंग आहे की मुलांना घरामध्ये ठेवणं. अभी ये तीसरा हो गया। अभी चौथे में वो क्या करता है? आता हे तिसरं आणि चौथ्या ह्याच्यामध्ये तो काय ऑप्शन ठेवतो? पढ़ेंगे 10 का 24 आणि 10:24. मग फारो मोशेला बोलावून म्हणाला, तुम्ही जाऊन परमेश्वराची सेवा करा, तर तुमची शेळी मेंढरे व गुरेढोरे मात्र येथेच राहिली पाहिजेत. तुमच्या मुलाबाळांनाही तुमच्याबरोबर घेऊन जा. लेकिन मूसा ने क्या कहा? मोशे म्हणाला, आमचा देव परमेश्वर याने यज्ञ करण्यासाठी यज्ञ पशु आणि होम बली तू आमच्या हवाली केले पाहिजे. का? 26 आमचे पशुही आमच्याबरोबर गेले पाहिजेत, एक खुरही मागे राहता कामा नये, कारण ह्यातूनच आमचा देव परमेश्वर याच्या सेवेसाठी यज्ञ पशु घ्यावे लागतील आणि परमेश्वराच्या सेवेला काय लागेल ते आम्हाला येथे जाऊन पोहोचेपर्यंत कळायचे नाही. तो हम क्या देखते हैं यहाँ पर कि अक्सर शैतान क्या करता है? अभी जैसे इसने फिरौन ने क्या कहा? ठीक है जाओ, बच्चे लोग के साथ भी तुम उपासना करने के लिए जाओ, उनको भी लेके जाओ, लेकिन भेड़ बकरियों को मत जाओ। यानी संपत्ति घर में रखने के लिए कहा था। आणि फारो म्हणत होते की तुम्ही सगळेजण परमेश्वराची उपासना करायला जा, परंतु तुमची शेडे मेंढरे इथंच ठेवून जा. याचा अर्थ आहे की तुमची जी संपत्ती आहे ती घरीच ठेवून जा. है ना। तो इस रीति से शैतान उन्हें क्या कर रहा था? उन्हें पैसा घर में रखने के लिए बोल रहा था। आणि अशा पद्धतीने शैतानांना आपली धन संपत्ती म्हणजे पैसे घरी ठेवायला सांगत होता. परमेश्वर ने उन्हें क्या कहा था? मोसेस ने क्या कहा? संपत्ति साथ में क्यों लाने के लिए कहा? आणि मोशेने काय म्हणते, त्यांना का तुमची संपत्ती सोबत न्यायची आहे? परमेश्वर को हमें भेंट देने के लिए, आणि देवाला यज्ञ करण्यासाठी, हमें कुछ सामान परमेश्वर को खरीदी करना है तो उसके लिए, आणि देवासाठी जर आम्हाला काही होमबली खरेदी करायला लागलं तर त्यासाठी. इसीलिए हमें धन संपत्ति यानी हमारी भेड़ बकरियों को, भेड़ बकरी यानी धन संपत्ति, आणि शेळी मेंढरे म्हणजे धन संपत्ती, उसे भी हमें साथ ले जाना। आणि त्याला पण आम्हाला सोबत घेऊन जायचंय. तो इसे परमेश्वर हमें बताता है कि शैतान बोलता है लोगों को क्या करेगा? बोलेगा अरे देवाचीच भक्ती करायची ना, मग कशाला पैसे पाहिजे? पैसे घरीच ठेवा,
और शैतान लोगों को कहता है कि आपको परमेश्वर की भक्ति करनी, परमेश्वर को थोड़ी पैसा चाहिए, इसलिए पैसा घर में रखने जाओ। लेकिन कभी इमरजेंसी में क्या आएगा, कभी रिक्शा से जाना पड़ा, कभी ट्रेन से जाना पड़ा, टिकट निकालना पड़ा, कभी ऑफरिंग लिया, अचानक कोई ऑफरिंग ले लिया, अचानक किसी ने आपसे मांगा, अचानक आपको ऐसा लगा कि प्रभु को मुझे कुछ देना है, तब क्या करो? आणि इमर्जन्सी आली, तुम्हाला रिक्षाने जावं लागलं किंवा कधी काय झालं, तुम्हाला पैसे खर्च करावं लागले किंवा डबल ऑफरिंग घेतलं, तर मग प्रभूला द्यावं लागलं, तर मग तुम्ही त्यावेळेस काय कराल? है ना? तो उसके लिए हमें क्या करना पड़ेगा, है? तो इसलिए हमारे पास हमेशा प्रभु की संपत्ति हमेशा हमारे हाथ में रहनी चाहिए, आणि म्हणून प्रभूची संपत्ती आपल्या हातामध्ये नेहमी राहिली पाहिजे. प्रभु को दे सके.